आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नमस्कार. नमस्कार मॅडम. माफ करा पण मी तुम्हाला ओळखलं नाही. वहिनी, मी बोलवलं त्यांना. नमस्कार. प्लीज सिट. अंजली, अंजली. काय झालं मॅम? तुम्ही बोलवलत मला? मी तुला म्हटलं होतं ना, मी तुला आज एक सरप्राईज गिफ्ट देणार आहे. आपल्या सिटीमध्ये सगळ्यात बेस्ट साडी आणि ज्वेलरी शॉप आहे ना, तिथे या लोकांना बोलवलं मी. तुला साडी, ज्वेलरी यापैकी जे काही घ्यायचे ते घे. काय? हे हे तुम्ही माझ्यासाठी केलंय? हो, कारण तू माझ्या मुलाचा जीव वाचवला आणि या जगात माझ्या मुलापेक्षा मला दुसरं कोणीही महत्वाचं नाही. तू आमच्यावर उपकार केले आणि या उपकारांची जाण मला आहे. अनफॉर्च्युनेटली घरात दुसऱ्या कोणालाच याची जाण नाही आहे, पण मला असल्यामुळे माझ्याकडून तुला हे सरप्राईज गिफ्ट. ज्वेलरी घे, साडी घे, एन्जॉय. मॅम, मी देवांशचा जीव हे सगळं मिळवण्यासाठी नाही वाचवला. तुम्ही मला घर दिलं, मला सांभाळून घेतलं, मदत केली, एवढंच इनफ आहे माझ्यासाठी. मला हे साडी वगैरे नकोय मॅम काहीच. डोंट बी हंबल. जे आवडते ते घे. ओके, साडी दाखवा. हो दाखवतो मॅडम. ते साड्या काढ, दाखवूया मॅडम. लवकर काढ. हे बघा मॅडम, आमच्याकडच्या सगळ्या साड्या आहेत ना, त्या एक्सक्लुझिव्ह डिझाईन केलेल्या आहेत आणि तसा पीस तुम्हाला अख्ख्या जगात कुठे मिळणार नाही. ही तुम्हाला बघितलं असं वाटत असेल की आमच्या घरातली मेड आहे, पण ही खरं तर. अहो नाही, आम्हाला माहित आहे, त्या सई जहागीरदार आहेत. त्या कपल ॲपच्या ब्रँड अँबॅसिडर आहेत ना, त्यांना कोण नाही ओळखत. हो हो, अगदी बरोबर ओळखलत तुम्ही. ही माझी सून सई. आई, सौ सई देवांश जहागीरदार. नमस्कार. शॉपिंग? बघ 8,000. वन्स इन अ लाईफ टाइम अपॉर्च्युनिटी आहे. भैरवी मॅडम कडून एवढ्या स्वस्तातली साडी नाही घ्यायची. मॅडम तुमच्यावर खूप सुंदर दिसेल हा रंग. आहे पण मला इतकी नाही आवडली. वाव, शॉपिंग सुरू आहे वाटतं. नाईस. अंजलीने तुझा जीव वाचवला ना, म्हणून माझ्याकडून तिला खास गिफ्ट आहे. दॅट्स ग्रेट. नाईस नाईस. सई, तुम्ही पण बघा ना तुमच्याकरता. तुम्हाला कुठली साडी आवडते प्लीज. हा बघ ना सई. नाही नको, माझ्याकडे आहेत ना साड्या, कशाला. नको काय, बाईकडे कितीही साड्या असल्या ना तरी तिला कमीच पडतात. करेक्ट. आणि नवरा इतका सांगते तर घे ना एखादी साडी. मी बघते. बघ बघ. ही खूप छान दिसेल. ही छान आहे साडी. सुंदर आहे. खरंच सुंदर आहे. मस्त साडी आहे. आई, ही साडी तुमच्यावर आहे ना खूप खुलून दिसेल माहिती. अगं मला हो
मला नको बाई, अगं माझ्याकडे किती साड्या आहेत, काय आता उगाचच साड्या घ्यायच्या. तुम्ही आत्ताच तर म्हणालात ना. अगं नको, तुम्ही मुली करा शॉपिंग. जानू अगं घे ना, काय प्रॉब्लेम आहे? निदान तू घेतल्यावर तरी सही घेतील साडी, प्लीज घे. आणि तो कलर खरंच खूप सुंदर दिसेल तुझ्यावर, प्लीज. असं म्हणताय? बरं मग घेते. आवडली ना? हो छान आहे, खरंच छान आहे. $9,000. ही जरा छान वाटतेय. ती पास करा. 40,000. मॅम मला ही साडी आवडली आहे, ही साडी घेऊ मी? तुला आवडली आहे ना, मग घे ना. थँक्यू. सी तुम्ही ही ट्राय. मला पण आवडली ना? हो. प्लीज. छान आहे ना? हो. खरंच तुमच्या दोघांचं चॉईस किती सेम आहे. थँक्यू. वाव, ग्रेट चॉईस मॅम. या साडीची किंमत जरा कमी असली तरी ती खूप सुंदर आणि युनिक आहे. हो, तुमचं मत विचारलंय का कोणी? जगात जे सगळ्यात महाग असतं ना तेच सुंदर असतं. अंजली, तुझी साडी खूप सुंदर आहे. गुड चॉईस. थँक्यू. ज्वेलरी दाखव. ओ सही तुम्ही पण बघा ना तुमच्याकडता काही कुठल्या ज्वेलरी. नाही नको, आता तुम्ही मला सांगितली साडी घे तर घेतली ना साडी. अगं का नको, घे ना एखादा दागिना. आई मला तर खरंच दागिने वगैरे काही नको. हो पण अच्छा वेट, मी एक कॉल करून आलो. अगं कुठल्या मातीची बनलीस ग तू? कुठल्याच महागातल्या गोष्टीचा अप्रूप नाहीये तुला. सगळ्या साध्या साध्या गोष्टींमध्ये आनंद शोधत असते. हो. दादा ही बाजूला ठेवा. मला हवी आहे. हा डायमंड नेकलेस बघा मॅडम, खूप सुंदर सेट आहे. हो खरंच खूप सुंदर आहे. हो ना, फक्त 14 लाखाचा आहे मॅडम. 14 लाख. अंजली, हा हार खूप छान आहे, पण दिस इज सो हेवी. आय मीन तुझ्यावर ना असं डेलिकेट हार छान दिसेल. यू शुड ट्राय दॅट. ओके, हा नको, हा बाजूला ठेव. किती सुंदर आहे ग. हो खरंच यांच्याकडे किती छान डिझाईनचे दागिने आहेत ना. हो, खरंच खूप सुंदर दागिने. अगं मग घे की तुझ्यासाठी एक दागिना. आई नको ना, माझ्याकडे आहे. मला खरंच नको आहे. सई ऐकायची नाहीस तू. अंजली, आवडतंय ना तुला? तुला जे आवडतंय ते घे. ओके.
नाही, मला आणखी काही नको. तुम्ही ती साडी घेतलीत ना, तीच इनफ आहे माझ्यासाठी. आयुष्य हो मॅम, आय एम शुअर. ग्रेट. तर आमचं सिलेक्शन झालेलं आहे. तुम्ही बिल बनवा, मी पे करते. ओके मॅम. काय झालं मॅम? माझा का दुसरा प्रश्न राहिला. मी आलेच तिकडे. ओके. अंजली, हा, तुला आवडलंय ना सगळं? अजून काही घ्यायचंय का? नाही नको. मग तुम्ही हे सगळं आवरलं तरी चालेल आता. ओके मॅम. ओके मॅम. झालंय ना बाळा? हो. काय झालं? काही प्रॉब्लेम झालाय? काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? मॅडम, आम्ही तुम्हाला जो 14 लाखाचा नेकलेस दाखवलेला ना डायमंडचा, तो मिळत नाहीये मॅडम. काय? पण असं कसं सापडत नाहीये? इथेच कुठेतरी पडला असेल. एकदा आपण शोधूयात सगळे. हा, तुम्ही जरा नीट बघा ना. कदाचित ते बॅग मध्येच बघा आतमध्ये. एकदा खाली वगैरे. ठीक आहे, पेमेंट करून घ्या. काय झालं? ऍक्च्युली म्हणून आमचा तो 14 लाखाचा जो डायमंडचा नेकलेस आहे ना, तो गायब झालाय. व्हॉट? हो मॅम. आणि असं कसं? इथेच कुठे ठेवला असेल तुमच्या माणसाने? एकदा चेक करा. हो मॅडम, आम्हालाही तेच वाटत होतं, पण नाहीये मॅडम इथे. सॉरी मॅडम, आम्हाला तुमचं घर चेक करावं लागेल. व्हॉट? आर यू आउट ऑफ युअर माइंड? तुम्ही जहागीरदारांच्या घरची झडती घेणार आहात? मॅडम, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. जर तो नेकलेस नाही मिळाला ना, तर आमची नोकरी जाईल. प्लीज मॅडम, प्लीज चेक करू दे. दिस इज नन ऑफ माय बिझनेस. हे जहागीरदारांचं घर आहे. तुम्ही ही अशी झडती घेऊ शकत नाही. तुम्ही तो हार कुठेतरी ठेवला असेल. जरा चेक करा, नाही तर तुमच्या माणसाने शोधला असेल. आम्हाला काय माहित? मॅडम, आम्ही सगळं चेक करून झालं, पण कुठेच हार नाही मिळत आहे. मग मी काय करू? तुम्हाला जबाबदारीने वागता येत नाही का? काय 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 एक मिनिट आई, काय झालं? आणि हे लोक काय शोधतायत इथे? मला दुर्बुद्धी सुचली रे. मी यांना इथे बोलावून घेतलं शॉपिंगसाठी. खरं तर ना, शॉपमध्ये जाऊन शॉपिंग केली असती ना, तर परवडलं असतं. पण झालंय काय नक्की? त्यांनी आता तो 14 लाखाचा हार दाखवला ना, तो त्यांना म्हणे सापडत नाहीये. व्हॉट? हो सर, प्लीज कॉपरेट करा. आम्हाला तो हार शोधू द्या, नाही तर आम्ही सगळे प्रॉब्लेममध्ये येऊ. व्हॉट डू यू मीन हरवलंय? ठीक आहे. जर का घराची झडती घेऊन बॅग चेक करून तुमच्या मनाला शांती मिळणार असेल तर करा चेक. गो आहे. थँक्यू मॅम. एक्सक्यूज मी, ही माझ्या वाईफची पर्स आहे. प्लीज त्याला हात लावू नका प्लीज. येस, इज ॲब्सोल्युटली राईट. तुम्ही या बॅगला हात लावू शकत नाही. ही जहागीरदारांच्या सुनेची बॅग आहे. काही गरीब घरातली आहे, पण तिला अशा महाग गोष्टींची काही हौस नाही.
आणि एनिवे आपण या गोष्टीवर काय एवढं बोलतोय, काय इश्यू करतोय इतका? किती आहे, कितीचा हार होता ते मला सांगा, मी पे करतो. का नाही, आय मीन जी गोष्ट आपण विकतच नाही घेतली त्याचे पैसे आपण का द्यायचे? आणि मी काय करणार, तू बघतोयस ना किती मोठा इश्यू होतो या सगळ्याचा. नक्कीच आहे. अदरवाईज तुम्हाला जर बॅग चेक करायची आहे ना तर सईची बॅग सोडून बाकी सगळ्या बॅग चेक करा, ठीक आहे? 1 मिनिट मॅडम. हे बघा, मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर एवढा विश्वास दाखवताय, त्यासाठी खरंच थँक्यू. पण प्लीज त्यांना त्यांचं काम करू द्या ना, कारण खूप महागाचा दागिना आहे ना तो. सर प्लीज तुम्ही चेक करा. सई पण सर, आपल्याला माहिती आहे ना की त्या बॅगेमध्ये तो हार नाहीये, तर आपण का घाबरायचं? तुम्ही प्लीज नका टेन्शन घेऊ. हां, तुम्ही चेक करू शकता प्लीज. अहो त्यात फळभाज्या आहेत, कमाल आहे तुमची. आई प्लीज त्यांना करू द्या ना चेक. त्याच्यात हार नाहीये. मी ऑलरेडी बोललो होतो तुम्हाला त्यांची पर्स आणि बॅग चेक करू नका म्हणून. मला अजिबात आवडलं नाही आहे. सर, एवढ्या महागाचा हार होता, त्यांना टेन्शन आल्यामुळे ते चेक करणारच ना. कदाचित ह्या पर्समध्ये असू शकतं. मी ही पर्स चेक करतो. ओ हॅलो, तुम्ही कोणाच्या पर्सला हात लावताय हे माहितीये का तुम्हाला? ही पर्स भैरवी जहागीरदारांची आहे. जहागीरदार इंडस्ट्रीजच्या मालकीण आहेत त्या. ह्यांच्या मनात आलं ना तर तुमच्या हरवलेल्या नेकलेस सारखे आणखी 100 नेकलेस आत्ता परचेस करतील त्या. आणि तुम्ही त्यांच्यावर डाऊट घेताय? मॅम प्लीज बॅग चेक करू द्या. इट्स अ रिक्वेस्ट मॅम, प्लीज. सॉरी पण नाही. सगळ्या बॅग चेक होत आहेत ना, मग माझी चेक करा. बट मॅम, अंजली लेट देम. हाउ इज पॉसिबल? हा हार माझ्या बॅग मध्ये आलाच कसा? आत्ता आठवलं मला. काय लक्षात आलंय तुझ्या? तुम्ही विसरलात पण मगाशी नाही का अंजली बाकीचे दागिने जेव्हा बघत होती तेव्हा तुम्ही मला येऊन म्हणालात ना की अंजलीपेक्षा तुला हार जास्त शोभून दिसतोय. आठवलं? आणि तुम्ही हे पण म्हणालात की तुला जर हा हार घ्यायचा असेल तर घे, अंजली सोबत तू पण घेऊन टाक हार म्हणून. मॅडम आठवा ना, मगाशी तुम्ही म्हणालात. आणि तुम्ही इव्हन हे पण म्हणालात की मला माझ्या सोन्यासाठी हार घ्यायचा आहे. बहुतेक त्याच गडबडीमध्ये तुम्ही हा हार अंजलीपासून लपवण्यासाठी ना त्या पर्समध्ये टाकला असणार आहे. काय बोलतेस तू सई? अगं मी तर इथेच होते, पण मला तर ह्यातलं काहीच आठवत नाहीये. ते ॲक्च्युली तुम्ही बाकीचे जेव्हा दागिने बघत होतात ना तेव्हाच भैरवी मॅडम मला म्हणाल्या, हो ना? हा या राईट. एवढ्या सगळ्या कामाच्या गडबडीत असते ना, मी विसरून गेले ते. बट नो प्रॉब्लेम. या हाराचे जे काही पैसे ते तुम्ही बिलमध्ये ॲड करा, मी ऑनलाईन पे करते. ओके? येस मॅम, काहीच प्रॉब्लेम नाही.
तो हार द्या ना माझ्याकडे. सुंदर आहे ना हार, मला फार आवडला. थँक्यू सो मच. खरंच खूप छान आहे ना? सुंदर आहे अगदी. आणि नुसतं बघतीस काय ग, घालून बघ. आई खरंच थँक्यू या गिफ्टसाठी. आणि नेहमीप्रमाणे तुझी चॉईस चांगलीच आहे. सईनवर खूप सुंदर दिसेल हा. थँक्यू. सई, अगं तू घाल ना हा नेकलेस. देवा, घाल सईला. मॅडम, फार सुंदर दिसतोय ना माझ्यावर. छान, खूप छान. थँक्यू. खरंच फार सुंदर दिसतोय हा हार तुझ्यावर. देवा, धर एक मिनिट. कोणाची दृष्ट नको लागायला बाई. बघ इथे